नमस्कार. मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर थंडीचे दिवस सुरू झालेत आणि थंडीच्या दिवसामध्ये मस्त असं गरमागरम पण तितकंच पौष्टिक सुद्धा काहीतरी खायला हवं असतं. मग करायचा तर कंटाळा येतो ना. मग आज आपण एक 1.5 ते 2 महिने टिकणारे मस्त असं भाजणीचं थालीपीठाची भाजणी बनवून त्याच्यापासून थालीपीठ कसे बनवायचे त्या व्हिडिओमध्ये बघतोय. आता जे थालीपीठ बनवण्यासाठी धान्य लागतं ते खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर याची जी पूर्ण डिटेल्स आहेत तर ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत. तुम्ही नक्की चेक करा. जे प्रमाण आहे ते अगदी कमी जास्त झाली तरी सुद्धा चालतं. असं नाही की ते परफेक्टच असायला हवं. आता या सगळ्यांमध्ये फक्त ज्वारीचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त वापरायचं. बाकी सगळ्या डाळी वगैरे तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता. मी इथं वाटीचं प्रमाण सांगितलंय. वजनी प्रमाणात जर बघितलं तर माझी 1.5 किलो भाजणी तयार झाली होती. आता हे सगळे जे जिन्नस आहेत ना अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे म्हणजे दळून आणताना सुद्धा फार असे म्हणजे जास्त त्रास होत नाही किंवा जास्त असा त्याचा जो भरडा असतो ना तो बाजूला निघत नाही. सुरुवातीला तर ज्वारी हलकीशी गरम करून घ्यायचे. सगळे पदार्थ फक्त गरम करून घ्यायचे त्यातले आणि जे तांदूळ असतात ते थोडेसे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे. आता सगळे जे धान्य आहे तर तुम्ही मोठ्या कढईमध्ये एकत्रच सगळे मिक्स करून भाजले तरी सुद्धा चालतात. तर बाजरी वगैरे जी आहे ना ती थोडीशी तुम्ही जास्त वापरली तरी सुद्धा चालेल. कारण काय होतं थंडीच्या दिवसामध्ये बाजरी शरीरासाठी म्हणजे उष्ण असते आणि खाल्लेली सुद्धा चांगली असते या दिवसामध्ये बाजरी. तर मला काही बाजरीच्या भाकरी जास्त आवडत नाहीयेत म्हणून मी एकच वाटी वापरली. मी तेच सांगितलं तुम्हाला सुरुवातीला की प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा चालू शकतं, काही हरकत नाही. फक्त जे साहित्य घेताय त्याच्यामध्ये ज्वारीचं प्रमाण फक्त जास्त घ्या. बाकी प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सगळे जिन्नस मी हलकेसे गरम करून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण धने, जिरे आणि मेथी दाणे सुद्धा घातले. अगदी सगळे धान्य तुम्ही एकत्रित मिक्स करून मोठ्या कढईमध्ये जरी गरम करून घेतले तरीसुद्धा चालू शकतात. फक्त यातले जे तांदूळ आहेत ते थोडेसे जास्त भाजायचे आहेत. बाकी सगळे पदार्थ फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. आता जी बाजरी आहे ती सुद्धा तुम्ही थोडीशी याच्यामध्ये ज्वारी एवढी घेऊ शकता. पण मला जास्त बाजरी आवडत नाही किंवा आम्ही जास्त बाजरी खात नाही म्हणून मी एकच वाटी घेतली. तर सगळे जिन्नसचे किंवा धान्य आहेत ते छान असे भाजून तयार झालेत आणि याला परत थंड करून घेऊयात आणि मग एकत्रित मिक्स करून हे जे भाजणीचं पीठ आहे ते गिरणीमधून छान असं दळून घेऊन यायचं आहे. आता जसं आपण गव्हाचं ज्वारीचं पीठ दळून आणतो सेम त्याच पद्धतीचं पीठ दळून आणायचं. अगदी 1.5 ते 2 महिने आरामात टिकतं. अजिबात हे खराबसुद्धा होत नाही. आता हे जे पदार्थ दिसत आहेत याच्यामध्ये आपण जिरी वगैरे सगळं वापरले त्याच्यामुळे याची चवसुद्धा खूप खमंग लागते. आता दळून आणलेले हे पीठ आहे. तर हे बघा डबा उघडल्यानंतरच इतका छान याचा सुवास येत होता ना. आता याच्यामधलंच 3 वाटी पीठ मी इथं काढून घेतले. छोटी वाटी आहे पण एका वाटीचे 2 छोट्या आकाराचे थालीपीठ तयार होतात. म्हणजे साधारणतः 5 ते 6 थालीपीठाचं प्रमाण मी इथं घेतलेलं आहे. असं जर हाताखाली पटकन पीठ असेल ना, जर आयतं असेल पीठ तर आपण पटकन थालीपीठं बनवू शकतो. नाश्त्यासाठी म्हणा किंवा मुलांसाठी मधल्या वेळेत मुलांना भूक लागते तेव्हा किंवा इव्हन संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा थंडीच्या दिवसामध्ये बेस्ट ऑप्शन आहे. एकतर करायला पटकन आणि खायलासुद्धा पौष्टिक आणि मस्त असे गरमागरम दही धोपाटे कुणाला नको असतात बरोबर ना. आता हे पीठ घेतले मी. याच्यामध्ये खूप सारे अशी कोथिंबीर घातली, पांढरे तीळ घातलेत. आता तुम्ही म्हणाल पांढरे तर म्हणते पण हे काळेच दिसत आहेत. आणि घरच्या शेतातले तीळ आहेत त्याच्यामुळे ते थोडेसे मिक्स आहेत. थोडे मी वरून लावण्यासाठी सुद्धा ठेवलेत. अर्धा चमचा हळद घातली आणि जे आपण वाटण करून घेतलं होतं याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि खूप सारा असा लसूण घेतला आहे. तर धपाटी बनवताना लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं धपाटे एकदम खमंग होतात आणि लसणामुळे खरंच खूप छान चव लागते. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे जे सगळे कोरडे असताना जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि पाणी घालून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आता जर तुम्हाला भाज्या आवडत असतील याच्यामध्ये तुम्ही मेथीची भाजी किंवा पालक, गाजर किंवा दुधी भोपळा किसून वापरला तर अजूनच हे पौष्टिक तयार होतं. जर मुलं अशाही भाज्या खात नाही तर अशा थालीपीठामध्ये घालूनसुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. टेस्ट अजिबात थालीपीठाची बिघडत नाही, उलट पौष्टिक थालीपीठ तयार होतात. हे बघा अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आता जेव्हा तुम्ही पीठ मळणार आहात ना तर लगेचच थालीपीठं बनवून घ्यायचे. पीठ असंच जर भिजवून ठेवलं तर पीठ फसफस होतं आणि नंतर त्याचे थालीपीठ अजिबात बनवता येत नाहीत. जर तुम्हाला संध्याकाळी बनवायचे आहेत आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही कोरडे जिन्नस मिक्स करून ठेवू शकता. फक्त जेव्हा थालीपीठं बनवायचे आहेत तेव्हाच पिठामध्ये पाणी मिक्स करा. आता एक कॉटनचा रुमाल मी छान असा ओला करून घेतला आहे. म्हणजे ओला करून पिळून घेतला आहे तरीसुद्धा याला वरतून अजून पाणी लावायचं. म्हणजे थालीपीठ जे आहे ना ते कपड्याला अजिबात चिकटून बसत नाही. आता जेव्हा आपण धपाटे बनवणार आहात तेव्हासुद्धा पीठ जे आहे तर ते पाण्याचा हात घेऊन
जेवढं आपण चपातीला गोळा घेतो ना तेवढं पीठ छान असं परत एकदा चुरून घ्यायचं आणि ही प्रोसेस प्रत्येक वेळी करायची. प्रत्येक धपाटे बनवताना पीठ असं छान चुरून घ्यायचं, म्हणजे धपाटं जे आहे ना आपलं ते पटकन पुढं सरकतं, एकतर थापताना त्रास होत नाही किंवा म्हणजे पीठ आहे तर ते बोटाला चिकटून अजिबात असं वरती येत नाही जर तुम्ही छान चुरून घेतलं तर. तर हे बघा जसं व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने छान असं मस्त धपाटं थापून घ्यायचं. जर आता तुम्ही नवशिके आहात आणि तुम्हाला धपाटे थापता येत नाही आहेत तर काय करायचं, पीठ थोडंसं घट्टसर भिजवायचं आणि चपातीसारखं लाटून बनवलं तर तरीसुद्धा चालतं. अगदी पातळ धपाटे बनवून तयार होतात. पण थापलेल्या धपाट्याची चव लाटलेल्या धपाट्याला अजिबात येत नाही, किती पातळ झालं तरी. तर छान असं मस्त मी पातळसर धपाटं थापून घेतलं आहे. वरून थोडेसे तीळ लावलेत आणि तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि मध्ये खोल करून घ्यायचं, म्हणजे ते सगळीकडून अगदी एकसारखं छान असं भाजलं जातं. आता याच्यामध्ये सगळे धान्य मिक्स असतात त्यामुळे याला भाजण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ लागतो आणि खरपूस असं एकदम कमी टू म्हणजे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं. हाय फ्लेमवरती अजिबात भाजायचं नाही, नाहीतर ते वरून करपल्यासारखं वाटतं आणि आतमधून तसंच ते कच्चं राहतं. आता तवा थंड असताना त्याला छान असं तेल लावून घेतले आणि तवा गरम झाल्यानंतर असा रुमाल उचलून मस्त थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं आहे. हे बघा किती अलगदपणे बाजूला निघतं आहे. जर नाही निघलं तर हात पाण्यामध्ये बुडवून फक्त रुमालावरती एकदा फिरवून घ्या, म्हणजे काय होतं पटकन जे थालीपीठ आहे ना तर ते कपडा सोडतं आणि अजिबात ते तुटत वगैरे नाही आहे बरं का. अगदी छान इझी पटकन बाजूला निघतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायच. आता वरतून याला थोडंसं तेल लावायचं आणि पाण्याचा हात घेऊन जे तेल आहे ना ते सगळीकडून पसरवून घ्यायचं, म्हणजे जे धपाट आहे ते वरून ड्राय होत नाही, छान असं राहतं किंवा त्याला अशा रेषा वगैरे अजिबात पडत नाहीत. आता दोन्ही बाजूने छान असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं. आता तुम्हाला जर कुरकुरीत हवं असेल तर एकदम कमी गॅसवरती भाजा, थोडंसं खुसखुशीत पाहिजे असेल तर मध्यम गॅसवरती भाजा आणि अगदीच मऊ पाहिजे असेल तर हाय फ्लेमवरती नाही भाजायचं, मध्यम गॅसवरतीच भाजायचं. आणि जे पहिलं भाजलेलं धपाट आहे तर ते दुसरे धपाटं भाजताना त्याच्यावरती 2 मिनटासाठी ठेवून एकावरती एक ठेवून त्याची वाफ काढली ना तर ते एकदम मऊसूत तयार होतं. सेम पद्धतीने मी दुसरंसुद्धा धपाटं तुम्हाला थापून दाखवते. आता प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही धपाटं थापता तर रुमालाला पाण्याचा हात लावणं गरजेचं आहे, म्हणजे जे पीठ आहे तर ते अगदी त्या रुमालाला चिकटून बसतं. आणि धपाटे बनवताना शक्यतो कॉटनचेच रुमाल वापरा. कॉटनच्या रुमालामुळे काय होतं धपाटे तुटत नाही आहेत. यालासुद्धा वरून मी छान असे तीळ लावून घेतलेत. आणि जर तुम्हाला असं कपड्यावरती नाही थापता येत, एक तर तुम्ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लाटून करा किंवा तवा थंड असताना आहे असं तव्यामध्ये थापलं तरीसुद्धा चालतं. आता तव्यामध्ये टाकल्यानंतर निघत नसेल तर वरून एक थोडासा पाण्याचा हात फिरवून घ्या, म्हणजे ते अजिबात चिकटत नाही, पटकन कपडा सोडतं. तर वरतून छान असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल पाण्याने छान पसरवून द्यायचं. जे मध्ये आपण होल केलेलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं आणि हे सुद्धा धपाटं दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं. आता हे भाजत आले ना, अशी बाजू असताना दुसऱ्या याच्यावरती ठेवलं ना तर दोन्ही धपाटे अगदी मऊसूत तयार होतात. आता मी ते 2-4 धपाटे छान मस्त बनवून घेतलेले आहेत आणि लगेचच आपण हे सर्व करायला घेऊयात. जे धपाटे असतात ना ते गरम गरम खाण्यातच मजा आहे, थंड झाल्यानंतर ते अजिबात चव लागत नाही. जे चव लागते पण खायला नको वाटतात. आणि मस्त असे गरमागरम धपाटे, दही, जर तुम्हाला लोणचं आवडत असेल तर त्याच्यासोबत खा किंवा केचप आवडत असेल त्याच्यासोबत खा. आमच्या इकडे तर याच्यासोबत खाण्यासाठी मिरचू बनवतात, त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, मी नक्की लिंक देते, तुम्ही चेक करा. आणि एकदम मस्त असे खुसखुशीत खमंग भाजणीचे धपाटे मी बनवलेत, मस्त पांढरे तीळ लावून, ते पण गावरान. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.